पुण्यश्लोक राहिलं तरी ओळखत सांगतो त्याप्रमाणे बहुजनांचं दैवत श्री पांडुरंगाच्या चरणी तसं होऊन समाज शिवाजी बापू शेंडे यांच्या प्रतिमेचं अभिवादन करून आजच्या या पंढरपूर नगरीत धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बैठक जातकर्षभ असेल, पांडुरंगाच्या वारकरी असतील, कार्यवन असतील आणि कार्यदर्शी यांच्या संकल्पनेतून आधी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली. त्याबद्दल आयोजकांचं खरंच आभार माने. कारण एक भरकटलेलं आंदोलन अशी व्याख्या आपल्या धनगर समाजाच्या आतापर्यंतच्या आरक्षणाची केली तर वापर करणार नाही. कोण मोठं आंदोलन करते, कोण मोठं उपोषण करतंय, कुणाचा कोणाला थांगपत्ता नाही. आणि अशा आंदोलनाची फारशी दखल सुद्धा या सरकारने घेतली नाही. 26 आंदोलन झालं बाळासाहेब लोटले, मी त्यांचं अभिनंदन करेन. 24च्या आंदोलन सुद्धा सुरुवातीला थोडं विस्कळीत होतं, परंतु पुढं समाजाचा प्रतिसाद वाढत चालला आणि त्या ठिकाणी सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गेलो, जवळपास 17 ते 18 दिवस झाले होते. तत्पूर्वी जरांगींचं आंदोलन मुख्यमंत्र्यांना सोडवलं होतं. शिंदे साहेबांना मी सांगितलं की आमची अपेक्षा तुम्ही यावं असं आहे, पण निदान एखादा मंत्री तेवढं तुम्ही पाठवला पाहिजे. तर त्यांनी ताबडतोब महाजन त्यांना फोन केला की तुम्ही उद्याच्या उद्या तुम्ही तिथे जा आणि ते आंदोलन जे आहे त्यांना जे काही लेखी द्यायचं आश्वासन ते आश्वासन द्यावं आणि ते आंदोलन जे आहे ते सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. त्यांनी सांगितलं की जळगावला माझ्याकडे जायचं साधन नाही आहे, माझ्या मतदारसंघात अनेक कार्यक्रम चाललेले आहेत. तर त्यावेळी त्यांनी त्यांचं भारत सरकारचं विमान आहे, त्यांनी सांगितलं विमान देतो, शेट्टी साहेब तुम्हाला घ्यायला तिथे येतील जळगावला आणि त्या विमानानं तुम्ही परत बारामती एअरपोर्टला या, तिथून ते चौकीला जाऊन ते उपोषण सोडवा. आणि अशा प्रकारे ते उपोषण जे आहे ते उपोषण सोडवण्यात आलं. त्याचं बारामतीच्या आंदोलन थोडीफार खर्च झाली, सुप्रियाताई गेल्या, पण असे अनेक उपोषणं झाली. पण त्याची दखल मात्र जी आहे, दखल मात्र महाराष्ट्र सरकारनं घेतलेली अजिबात घेतली नाही. हे सत्य तुम्हा आम्हाला धनगर समाजाचं आंदोलन म्हणण्याचं एकेकाळी त्यांच्या अंगावरती काटावर आहे. पण आता धनगर समाजाच्या आरक्षणाला कोणी आपल्या भाषेमध्ये दिसत नाही आणि म्हणून ही अवस्था अशी आहे. रोजगारीला 50 दिवसाची मुदत दिली, तो ड्राफ्ट त्यांनीच फायनल केला. मी होतो त्यावेळी बसवला, नांदी पाटील पण त्या ठिकाणी होते. मुख्यमंत्री ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगितले की हे उपोषण ह्यांना आधी करून द्या, कारण मग आमच्यासारखं त्यांच्याकडे त्या ठिकाणी पुढं करायला असं त्या ठिकाणी. तर 50 दिवसाचा कालावधी संपला, त्या दिवशी आपण सगळ्यांनी काय केलं आपल्याला माहित पण नाही कधी ते 50 दिवस संपले आणि कधी एका नावातून सुरू झाला हे तुम्हा आम्हाला कुणालाही माहित नाही. असंच आणखी कोणतरी जालन्याला उपोषण बसला, कोण औरंगाबादला बसला, कोण तिकडे दहिवडीला बसलाय, हे सगळं सुरू होतं. मध्यंतरी तुमचा जो मोर्चा जो आहे तो मोर्चा थोडाफार गाजला, कशामुळे गाजला तर तो तुमची दगडफेक करून ते कलेक्टर ऑफिस फोडलं. तुमचं आम्ही खरंच की कलेक्टर ऑफिस फोडण्याची हिंमत सुद्धा जी आहे ही जालन्याच्या तरुणांनी दाखवली. मी त्या कलेक्टरला सस्पेंड करण्याची मागणी केली. कलेक्टरला मला फोन आला, त्याने तो जो ब्लेम आहे तो आपला धनगर समाजाचा एक डेप्युटी कलेक्टर आहे त्याच्यावरती ते ब्लेम केला की तो खाली गेला नाही. मी केलं, तू काय करतोस?
आंदोलन सोडायला तुम्ही मंत्र्या सगळं लाईन लावला तुम्ही आणि स्वतः कलेक्टर सुद्धा ठरणार नाही. मग त्या धनगर समाज अधिकाऱ्याचा मला फोन आला, म्हणजे तू काय केलं साहेब, फक्त 15 ते 20 मिनिटं उशीर झाला तोपर्यंत आपला समाज आग्रह झाला होता की कलेक्टर काय येत नाहीये. त्याने सांगितलं की अण्णा मी जेवत होतो. उपाशी तपाशी तिथे हजारो समाज बांधव त्या ठिकाणी रस्त्यावर आक्रोश करत होते, तू त्या ठिकाणी जेवत बसतो. ही आपल्या समाजाच्या अधिकाऱ्यांची भावना आपल्याविषयी, म्हणजे अधिकारी सुद्धा आपले अधिकारी आहेत ज्यांना एसटीमधून त्याचे आरक्षण घेतलेलं आहे. फुकटचे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, सगळं झाले, पण ह्या आरक्षणाकडे कोणी ज्यांनी ह्या आरक्षणाचा आंदोलनाचा फायदा घेतलेला आहे, उठवलेला आहे, संसार सुधारण झालेला आहे, एकेका घरात 6-6 डॉक्टर झालेले आहेत, ते ह्या आंदोलनाकडे झुंकून सुद्धा बघायला तयार नाहीत ही आपली खरी शोका ती. म्हणून आता माझ्याकडे तर दुहेरी जबाबदारी आहे की एकीकडे धनगरांचं आरक्षणाचा खेळभांडोबा चालू आहे, दुसरीकडे जरांगेंचं वादळ उठलेलं, त्याने ओबीसीचं धनगरांचं आंदोलन त्यानेच केलं तिकडे वाचवायचं कुठलं आहे. शेंडगे बापूंचा मुलगा ज्याला समाज एक आदर्श कुटुंब, ह्या कुटुंबाला आम्हाला काय दिलं आहे, हे आपल्यासाठी काहीतरी करतील म्हणून सगळे त्या आशेनं पाहत आहेत. आणि त्या सरकारमध्ये आपलं कुणीच नाही, सरकारमध्ये जायची व्यवस्था नाही, आपल्या ताळमेळ नाही. ते करायचं तर काय करायचं हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न मला अतिशय सतावत होता की ह्याच्यात उत्तर काय करायचं. राजकारणात आपले आमदार जात नाही, आपले खासदार जात नाहीत, आपले मंत्री होत नाहीये, आणि राजकारण आमदार झाल्याशिवाय आपला जी आर आपण काढू पण शकत नाही. किती वर्ष दुसरी पिढी आमची या आरक्षण याच्यामध्ये 67 साली आपण पहिला आंदोलन केलं. एसटीच्या आंदोलनाचं पहिलं आंदोलन जे आहे ते शेंडगे बापूंनी 67 साली घेतलं होतं. 30 वर्षानंतर ज्यावेळी यांनी लक्षात आलं की हे एसटीचं आरक्षण तेवढं सोपं नाही, मग काकासाहेब थोरात, काकासाहेब बेगडे असतील, त्यानंतर बाबू हाके असतील नाशिकचे, हजारे कोल्हापूरचे हजारे असतील, आमचे पाटील साहेब असतील, हरिभाऊ शेळके असतील वाटवाड्यातले, देवाजी पाटील असतील नागपूरचे, या सगळ्यांनी निर्णय केला की आपल्याला एसटी आता अगदी किती वर्ष आपल्याला माहित नाही, पण जर भटक्यामुक्त म्हणून धनगर सगळ्यांना माहिती आहे, भटक्यामुक्तचं आरक्षण म्हणून आपल्याला जर काय मिळत असेल आणि त्यातून समाज घडत असेल तर ते आपण घ्यायचं का नाही. त्यावेळी सुद्धा बरंच बोलणं झालं, बरीच टीका झाली बापूंवरती. आपल्या एसटी कशाला ती टीका बापूचा घेऊन 25-30 वर्ष झाले, पण त्यांच्यावर आज सुद्धा टीका होती. ते एसटीचं आरक्षण घेतलं नसतं आज आपला समाजाकडे खंडेखार गेला, ऊस तुरीला गेला असता, हमाली करत बसता असता. आज आपले डॉक्टर, वकील, इंजिनियर, आज IAS IPS ऑफिसर आपण झाले नसते ना. टक्केवारी फक्त 3.5 मिळाली, 3.5% फक्त टक्केवारी मिळाली शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये. तरी सुद्धा 1.5 लाख, आज 1.5 लाख सरकारी नोकऱ्यांच्यामध्ये आपले धनगर समाजाचे आपले अधिकारी आणि कर्मचारी ते 40,000पासून ते 2 लाख पर्यंत पगार घेत आहेत. 1.5 लाख कर्मचारी आज आहेत. शिक्षणामध्ये 52% ॲडमिशन, 48% ॲडमिशन MBBS संपूर्ण फी माफ, PG to PhD आणि अगदी इंजिनियर डॉक्टरपर्यंत सगळ्या फी माफ. आणि त्याच्यामुळे झालं की आपल्या मुली शिकल्या, समाज शिकला, तरी पोरं आपली 7 पार गेली. हा विकास जो आहे, हा विकास आपला झाला ना. मी 100% म्हणत नाही की आपला एसटीचा तो झाला तो आपला झाला असं म्हणत नाही, पण जो थोडाफार झाला 100% फी माफी हे शिक्षणाचं वाढीचं दूध जे आहे ते शेतकरी बाबूने आपल्याला पाहतो ह्या एसटीच्या आरक्षणात. आणि समाज शिकला ना, हे वास्तव आहे, हे फॅक्ट रेकॉर्ड आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. मग आता आपल्या एसटीचा आरक्षणाचा लढा जो आहे तो लढा लढण्यासाठी ज्याच्या हातात पेनानं बळ दिलंय, जे शिक्षणाचं पेनाचं बळ जे आहे त्या लेखणीमध्ये आलेलं आहे, ती लेखणी चालवायला मात्र कोणी तयार नाही आहे. एखाद्या बाळासाहेब कोळेकर पोटनितीने बोलत आहेत, त्या ठिकाणी नाजी पाटील वर्षातून आपलं अहिल्यादेवी जयंती घ्यायची आणि समाज जागृत करायचा.
आणि कुठे एका दुसऱ्या एखादा तेव्हा होणार, ह्याच्यापेक्षा आणखी दुसरं काही नाही महाराष्ट्रामध्ये. पण माझी आपल्या माध्यमातून विनंती, आपल्या समाजाच्या ज्या ज्या लोकांनी एमपीची सवलत घेतलेली आहे त्यांनी ह्या समाजाचं ऋण फेडण्याचं काम जे आहे ते त्यांनी करावं. आता आपली अमृता पुजारी तिथं आलेली महाराष्ट्र केसरीला लागलं, तिला आपला हिंदी केसरी करायचं आहे, पण ताकद काय, पैसा नाही आहे, काय करायचं. तर मी आता आपल्या या वर्षाला सगळ्या समाजाला मी आव्हान करेन की त्याच्या नंबरवरती जीपे, जीपेने गुगल पे म्हणतात त्याला, गुगल पेने सुद्धा 500,000 जरी पाठवले तरी सुद्धा तिला फार मोठी मदत होईल. पण तिचा नंबर जो आहे, मी कोळेकरांना मी सांगितलं तिचा नंबर जो तेवढा आपण जर सगळ्यांना दिला तर त्या नंबरवरती आपण सगळ्यांनी मदत जी आहे, आर्थिक मदत जी आहे ती करावी. मी शेळके कुटुंबाच्या वतीनं 25,000ची मदत जी आहे ती आज या ठिकाणी अमृता पुजारी यांनी जाहीर केली. आता हा आरक्षणाचा लढा हा यशस्वी होण्याची जी वेळ असते ना, ती निवडणूक जवळ आलेली असते. तुम्ही निवडणूक जवळ येईल तर त्यावेळी मात्र तुम्ही जेवढे आक्रमकपणे आंदोलन कराल त्यावेळी त्याचा सक्सेस रेट जो आहे तो जवळपास 80% जास्त होता, 100% म्हणत नाही. आणि म्हणून ही वेळ आपण साधलेली आहे. मी खरंच आपलं गांधीसाहेब अभिनंदन केलं की ही वेळ जी आहे ना, ही वेळ आपण साधणारी वेळ आहे. ही वेळ जर आपण साधली तर नक्कीच सरकारचं नाक लावायची वेळ ही आहे. आणि ते आपण नाक दाबलं तर कदाचित आपल्याला त्याचं तोंड सुद्धा उघडेल. जसं मराठा समाजाने 58 मोर्चे काढले, आपल्या आठवत्या लाखाचे 2-2 लाखाचे मोर्चे काढले, त्यावेळी त्यांच्यासाठी कायदा सरकारला बनावा लागला. जरी तो कायदा 100% टिकणारा नव्हता माहीत असताना त्यांनी कायदा केला. पण मी ह्या भूमिकेत आहे की सरकारनं एकदा ही भूमिका घेतली गेली पाहिजे की महाराष्ट्रात धनगर समाज नाही भूमिका घेतलेलीच आहे. जो काय महाराष्ट्र समाज आहे तो आदिवासी 20-36 नंबरला तो फक्त धनगरच आहे आणि धनगर एकच आहे. ही भूमिका महाराष्ट्र सरकारनं जर घेतली, ऑफिशियली अधिकृतरित्या घेतली तर आपलं 80% काम आपलं याच ठिकाणी होऊ शकते असं माझी भावना आहे. म्हणजे घरची घटना तर नाही आहे, पण जेवढं काय अनुभव मी सांगतोय की एकदा सरकारची भूमिका होणं आवश्यक आहे. मराठा समाजाला एकदा सरकारची भूमिका झाली आणि म्हणून त्याला आवश्यक झालं. सुप्रीम कोर्टात टिकलं ही नंतरची गोष्ट आहे. मी त्याला सरकार सांगितलं येऊ जरा जाऊ दे आमचा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये. तुम्ही राज्यसभेची नेमली, मराठा समाजाच्या आरक्षणाचा अहवाल करणं राज्यसभेची नेमली. त्यानंतर मागासवर्गीयांच्या कमिशनला मत्स्य कमिटी नेमली, तो मराठा आणि मराठा. त्यानंतर गायकवाड कमिशन ते मराठा. आता सुनील शुक्रे ते मराठा, ते सदस्य मराठा. अहो ज्यांनी हायकोर्टमध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पास केला, पारित केला, त्याला व्हॅलिडिटी दिली ते जज होते, ते जज सुद्धा योगायोगाने मराठाच होते. मी सरकारला म्हणालो की धनगरांचा ज्यावेळी अहवाल द्यायचा असेल त्यावेळी मला डाटा आणत होतो. तुम्ही एकदा तर शेतकरी कमिटी नेमा ना, नेमा कमिटी 1 महिन्यात मी पण अहवाल देतो ना, उद्या काय होईल ते होईल. पण एकदा रेकॉर्ड घेत ना की हा धनगर आहे, हा एटीमध्ये आहे, एटीजवळ निकष पूर्ण करतोय. मध्यंतरी काळामध्ये माझी आपले उपाध्यक्ष आहेत ज्यांनी आपला विरोध केला, आपल्या आरक्षणाला काय होतं ना, जिरवळला मी एकदा भेटलो की जिरवळ साहेब तुम्ही जो विरोध करताय ना तुमचा विरोध चुकीचा आहे. ते म्हणजे कसं काय, तुम्ही आमच्या आरक्षणामध्ये आलं तर आमचं आरक्षण झालं नाही का. मी त्यांना सांगितलं की आम्ही जर एसटीमध्ये आलो तर तुमच्या आरक्षणाला 1% धक्का लागत नाही. ते म्हणजे कसे असं कसं होणार. मी त्यांना सांगितलं की शेड्यूल ट्राईबमध्ये आम्ही आल्यानंतर हे केंद्र शासनाला बंधन करायचं की जात निहाय जनगणना जी आहे त्याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबची जशी जात निहाय जनगणना होते तशी धनगरांची सुद्धा त्यामध्ये होणार. आणि जर आपलं पॉप्युलेशन वाढलं, आता 7% आहे, 7% जर 13% झालं तर ते वरचे 6% जे आहे ते धनगर समाजात जातात. त्यामुळे एसटीचा 1% सुद्धा एसटी समाजाचं नुकसान होत नाही. आमचे राजकीय असेल तर आपल्या जागा तुम्ही हडप करा धनगर समाजाला, तुम्ही ताकदवर आहे, असं आहे तसं आहे. पण ही पद्धती वर्गता ही चुकीची आहे. कारण जे आदिवासींचे जे राखीव मतदारसंघ जे आहे ते पालघरला आहेत, नंदुरबारला आहेत, त्या ठिकाणी यवतमाळ, चंद्रपूर त्या साईडला आहेत का. आमचे मतदारसंघ राखीव झाले 28 मतदारसंघ. ते मतदारसंघ फलटण, मान फलटण, पहिला तर बारामती होईल. बारामती राखीव होईल का नाना. जर आपल्याला एसटी आरक्षण मिळालं तर पहिला मतदारसंघ राखीव कुठला होईल तर
बारामती होईल आणि त्या ठिकाणी नाना पक्ष पहिला आमदार होता, कारण पवारसाहेब उभा जाऊ शकत नाही. आणि म्हणून हे जे मतदारसंघ आहे, हे मतदारसंघ सुद्धा जे आहे हे सुद्धा तुमचे आमचे भागा नाही. हे मी शिरोरांना मी समजून सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आता आमचे काही लोक आणि तुमचे काही लोक असे बैठक आपण करूया आणि हा जो घोळ जो चालू आहे धनगर आणि एसटीचा, हा घोळ फक्त आपण भेटूया. तेवढ्या ते मराठा समाजासोबत आपण सुरू झालं तर आपण सगळं मिस्टेक करायला गेली. पण माझ्या मते आता पुढच्या महिन्यांमध्ये आपण एक बैठक त्यांची सुद्धा करूया, कारण आरक्षण मिळण्यासाठी जे जे काही आपल्याला करायला लागेल ते आपण करावं लागलं आहे. आणि आता मात्र आरक्षणाचा महत्व आहे. आता बरीच भाषणं झाली की बहिष्कार टाकला पाहिजे, किंवा काही जणांनी सांगितलं आपल्याला राजकारण आपलं केलं पाहिजे, आपले आमदार झाले पाहिजे, आपले खासदार झाले पाहिजे, तरच आपल्याला आरक्षणासाठी विधानसभेमध्ये आपला कायदा आपण पारित करू. तर तो सुद्धा जाण्याचा रस्ता कुठला आहे? मी तो रस्ता मी पण चुकलो. मी स्वतःला धनगर समाजाचा नेता म्हणून मी राजकारण केलं. बापूंनी काय राजकारण केलं? धनगर समाज नेता म्हणून. काकासाहेब धोरणांनी काय राजकारण केलं? धनगर समाज नेता म्हणून. अण्णासाहेब वगैरे राजकारण केलं धनगर समाज नेता म्हणून. जानकरांनी राजकारण धनगर समाज नेता म्हणून. पडळकरने राजकारण केलं धनगर समाज नेता म्हणून. सगळे पडले का? 15 आमदारांचा एकच आमदार शिल्लक मिळाला आहे, ते आपल्या इंदापूरचे आमदार. तर पुढच्या वेळी अहिल्यादेवी पाटलांनी पुण्याचे आमचे आमदार झाले पाहिजे. पण हे असं का झालं? इकडे मगाशी यांनी सांगितलं की माळ्यांचे अजून 12 आमदार आहेत, 15 आमदार आहेत, वंजारांचे 7-8 आमदार आहेत. ह्यातलं गमत काय? आपले काम आहे. आपण कुठे चुकलो? मी एमकॉम एलएलबी आहे, माझं शिक्षण एमकॉम एलएलबी झालं आहे. पण हे राजकारण हे जे गमक जे आहे हे गमक मला कळायला 20 वर्ष लागली. तो पण अत्यंत उशीर झाला होता की धनगर समाजानं राजकारणाची लढाई फक्त धनगर म्हणून लढली, तिकडे वंजारांनी ओबीसी म्हणून लढली, माळ्यांनी ओबीसी म्हणून लढली. छगन भुजबळ कधीच मंडळांनी माळ्यांना देत आहे, ओबीसी नेते आहे, उपमुख्यमंत्री झाले, 35 वर्ष सतत सत्तेत आहे. गोपीनाथ मुंडे कधीच मंडळांनी वंजारांना देत आहे, देशाचे केंद्रीय मंत्री झाले ओबीसी म्हणून. मी प्रकाश निर्णयाची धनगरात देत आहे. झालं उभा राहिलं निवडणुकीला, फक्त धनगरांची मतं मिळली 40,000 मतं पडली, 80,000 40 पडली. 80,000 मतदान धनगरांचं, फक्त धनगरांचीच मतं पडली ना. आऊट राजकारणामध्ये. म्हणून आपल्याला राजकारण करायचं असेल तर आपल्याला हे जे ओबीसी तेली माळी सारी कधी कुमार होणार हे गाववाले मंडळी आहेत, ह्यांना जर आपण सोबत घेतलो तर आपल्याला या महाराष्ट्राची पूर्ण मंत्रिमंडळ हस्तगत करण्यास कोणी सुद्धा रोखू शकत नाही. फक्त हे गमक सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी धन्यवाद नेता आपला प्रकाश हे अचानक एका दिवसात ओबीसी नेता झाला. आज तुम्ही बघताय, आज मला पाटील साहेबांचं मी आभार मानेन की त्यांनी कौतुकाची थाप माझ्या पाठी मारली की माझ्या कामाला त्यांनी सेल्यूट केला की जे वादळ ओबीसीचं जे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता उभा झालेला आहे त्याचा फायदा सगळ्यात जास्त महाराष्ट्राला कोण होणार असेल तर धनगर समाजाला होणार आहे. फक्त धनगर समाजाने हा विश्वासात घेऊन जानकर साहेब आता 3-4 हजारापर्यंत आपल्याला हे नाही आहे. आता 5-50 हजार तुम्ही ओबीसी सोबत घ्या, 5-50 हजार तुम्ही आमदार होते. आणि म्हणून हे ओबीसीचं आरक्षण जे आहे पाटील साहेबांनी सांगितलं की तो जो सगळा त्यांनी आता आपलं एकीचं आरक्षण चॅलेंज केलं कोर्टामध्ये. हे धनगराचं आरक्षण बोलत फक्त GR काढून शेडगी बापून दिलंय. ते पंतप्रधान बोलवलं, त्याने वेळा ढोल घातला, घोंगडे दिलं आणि ढोल वाजून शक्ती प्रदर्शन केलं आणि दिलं एकीचं आरक्षण. कुठला आयोग नाही, कुठलं त्यांचं आंदोलन नाही, कुठली मागणी नाही, कुठलं काहीच नाही, विधानसभेत ठराव सुद्धा नाही. आणि असं आरक्षण हे धनगरांना दिलेलं आहे. आणि हे बेकायदेशीर आहे, हे रद्द झालं पाहिजे अशी याचिका आता हायकोर्टमध्ये आहे. की जर 3 तारखेला त्याचंही हे आहे. त्यामुळे एकीकडे एसटीच्या आरक्षणाची लढाई कोर्टामध्ये, दुसरीकडे एमपीचं आरक्षण वाचवण्याची लढाई जी आहे ही दुहेरी लढत जी आहे ती आता आपल्याला करावं लागत आहे. एमपीचं आरक्षण वाचवलं पाहिजे ना आपल्या कोर्टामध्ये, घालवायचं आहे. मी तुम्हाला विचारतोय
हे एसटीचं आरक्षण आपल्याला वाचवलं पाहिजे की नाही? जोपर्यंत एसटी मिळत नाहीये तोपर्यंत आपले हे वाचलं जात आहे, ही आपल्याला साथ, ही आपली भाजी भाकरीची आहे, म्हणजे अर्धी भाकरी येते, तर ती आपल्याला वाचवली पाहिजे. हे प्रत्येक धनगर समाजाचं, तुमच्या माझ्यासारखं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून मी तुम्हाला एक जाणीव करून देतो की आणखी एक नवीन लढा जो कायदेशीर करायची सुरू झालेली आहे. आणि म्हणून हा आपला ओबीसीचा विषय जो आहे, धनगरांचा सत्तेत जाण्याचा मार्ग, ज्या दिवशी चावडीवर धनगर समाजासोबत पेरीमाळी सारी कृती किंवा धनगरवाडा येतील, त्यावेळी ह्या प्रस्थापित समाजाचा सरपंच सुद्धा होणार नाही. सरपंच झाला तर तो फक्त धनगरांचाच होऊ शकतो. त्याची आमदारकी लई लांब आहे. आणि म्हणून मला की जे वाक्य तुम्ही मला ऐकलं असेल की जे म्हणाले की आमची 1 लाख होत आहेत मराठ्यांची, आम्ही ह्याला पाडू, आम्ही त्याला पाडू, आम्ही धनंजय मुंडेला पाडू, आम्ही भुजबळला पाडू. मी ऐकतो म्हटलं तर हे किती दिवस ऐकायचं आपण? मी ते वाक्य बोलतो, तुम्ही 1 भुजबळ पाडा, आम्ही 160 मराठे पाडल्याकडे राहणार नाही. हे वाक्य माझ्याकडून निघालं आणि तिथून सगळं हे वातावरण जे आहे, एक वादळ जे आहे ओबीसीचं उठलेलं आहे, ह्याचा फायदा धनगर समाजाने केला तर आपला राजकारणाचा मार्ग सुटावेल. आणि राजकारणाच्या माध्यमातून आरक्षणाचा मार्ग जो आहे तो पण तेवढा सोपा होणार आहे. पण आता ही जी आरक्षण करायची आहे ही आपल्या या सरकारवरती दबाव टाकण्याची गरज आपल्याला करावीच लागेल. 15 तारखेला आपण जानकर साहेब 15 तारखेला आपण आपली एक सुकाणू समिती किंवा कोर कमिटी, एक 25 लोकांची कोर कमिटी आपण 25 तारखेला नेमू. आज माझ्याकडे उत्तर महाराष्ट्रातले लोक या ठिकाणी दिसत नाही, कोकणातले दिसत नाही, विदर्भातले लोक नाही आहेत. 15 तारखेला मी त्यांनाही बोलवतो, आपणही सगळ्यांना बोलवा, जे कोण नसेल त्यांना आपण बोलूया. आणि 15 तारखेला एक व्यापक अशी एक समन्वय समिती जी आहे, प्रत्येक जिल्ह्याला समन्वय समिती नेऊ आपण, त्यांनी त्या जिल्ह्याला निर्णय घ्यावा. आणि अशा प्रकारे एक संघ आंदोलन जे आहे ते आंदोलन आपण या ठिकाणी पुढचं आंदोलन त्या ठिकाणी करूया. आणि सरकारला आपण ह्या राष्ट्रावर आपण आर्टिकल देऊया की कुठल्याही परिस्थितीत 25 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत जर धनगर समाजाच्या मुलाला STPF सर्टिफिकेट तुम्ही नाही दिलं तर मात्र तुमची सत्ता उठवून टाकायला हा धनगर समाज महाराष्ट्राचा सज्ज झालेला आहे. कुठल्याही भूतकाळाला आम्ही बळी पडणार नाही. तुमचा घरचा रस्ता नक्कीच आलाय हे तुम्ही नक्की करा. हे संदेश जो आहे आम्ही महाराष्ट्र सरकारला आजच्या बैठकीतून देत आहोत. आणि हे आंदोलन जे आहे सगळ्यांनी मिळून ताकदीनं आपण हे आंदोलन यापुढे आपण लढूया. एवढंच या ठिकाणी बोलतो. उशीर झालेल्या मला ओबीसीची बैठक आहे, पंढरपूरला मोठा ओबीसीचा मेळावा घ्यायचा आहे. काल हे पण आपले गोपीजन पण त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. जामकर त्या ठिकाणी राष्ट्रीय असतात, सगळे पिढीमाळी सारी पिढी कुटुंबियांची लिडर त्या ठिकाणी सोबत असतात, आग्र्यांचे नेते त्या ठिकाणी असतात. हा जो एक उठाव झालेला आहे या उठावामध्ये महाराष्ट्राचं राजकारण जे आहे हे नक्कीच आपल्या धनगर आणि ओबीसीच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. जे युपीमध्ये घडलं, जे बिहारमध्ये घडलं ते महाराष्ट्रात घडायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आपण कुठेही मनात किंतु प्रवृत्ती न करता आपण ही ओबीसीची चळवळ जी आहे ही आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या हातात घेतली. कारण त्यांचा आता त्यांना विश्वास दिला पाहिजे की त्यांच्यासाठी आपण लढत आहे. तर त्यांची एवढी ताकद नाही आहे, ते छोटे छोटे समाज आहे, त्यांची ह्या मोठ्या महाराष्ट्रात करायची त्यांची ताकद नाही आहे. म्हणून ते आपल्याकडे असेल बघताय, म्हणून त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे, त्या विश्वासात घेतलं पाहिजे. त्यांच्या आंदोलनाला आपण सवय झालं पाहिजे, त्यांचा विश्वास निर्माण होईल. खाली होतो तर अशा प्रकारे आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण आपला राजकारणाचा आपला मार्ग जो आहे तो आपला मोकळा होईल. आपले आमदार होतील, आपले खासदार होतील, आपले मंत्री होतील. पूर्ण सत्ता जी अर्धी सत्ता धनगर समाज हातात आल्याशिवाय राहणार नाही हा विचार मी आपल्या या ठिकाणी येतो. पुन्हा एकदा धनगर समाजाला आरक्षण जे आहे पूर्ण ताकदीनं लढायचं आपण निर्णय जो आहे आजच्या या बैठकीत आपण केलेला आहे. त्याच्या सगळ्यांना आपल्या शुभेच्छा देतो. 15 तारखेला पुण्यामध्ये बैठकीला आपण सगळ्यांनी यावं असं आव्हान आपल्याला करतो. आणि जय हिंद, जय महाराज, जय मल्हार. त्यानंतर बाळासाहेब जोडगे साहेब